दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरू। आज सोलापूरच्या करमाळा आणि माढा तालुक्याची पाहणी होणार। दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातल्या सुळेवाडी आणि शिंगोर्णे इथे केली पाहणी। नंदुरबारमधील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पाहणी। शेतकऱ्यांच्या बांधावरती जात माहिती घेतली। सोलापूरच्या सांगोल्यामधील अचकदाणीमध्ये मोबाईलच्या टॉर्चवरती केली दुष्काळाची पाहणी। दुष्काळी पाहणीसाठी आलेलं पथक उशिरा पोहोचल्यामुळे मोबाईलच्या बॅटरीवरती पाहणी करण्याची वेळ। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी लांबणीवर। 15 डिसेंबरच्या ऐवजी 2 फेब्रुवारीला सुनावणी। विधिमंडळ अधिवेशनाच्या 5व्या दिवशी एकूण 15 मोर्चे निघणार। विविध मागण्यांसाठी मोर्चे विधान भवनावर धडकणार। जुनी पेन्शनच्या मागणीबाबत कर्मचारी संघटना आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा। मार्चच्या अधिवेशनापर्यंत तोडगा काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुद्धा जुन्या पेन्शनवरती तोडगा नाही। बैठकीत कोणती ठोस तारीख न मिळाल्यामुळे सरकारी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची शुक्रवारी दिल्लीत भेट घेणार। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी चर्चा करणार। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा। याविषयीचा लवकरच मार्ग निघेल, अजित पवारांची माहिती। सरकार आणि सदस्यांच्या वैयक्तिक संघर्षातनं मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला, विनोद पाटील यांचा आरोप। मी मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा तयार केली जाते। मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीतनं देऊ नका हे सगळेच म्हणतात, मग टार्गेट मीच का? भुजबळांचा सवाल। आपल्याला गोळी मारली जाईल असा पोलीस रिपोर्ट। मंत्री भुजबळांचा विधानसभेत गौप्यस्फोट। छगन भुजबळ भाषणामध्ये जे काही बोलत होते ते पाहून वाईट वाटलं। मंत्रिमंडळात त्यांना कुणीही साथ देत नाही असं दिसत होतं। जितेंद्र आव्हाडांची भूमिका। भुजबळांनी सांगितलं म्हणून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप। तर भुजबळ मंत्री आहेत, त्यांनी नीट बोललं पाहिजे, जरांगेंचं वक्तव्य। मागासवर्ग आयोगामध्ये जात का आणली जाते हेच कळत नाही, हे सगळे खालच्या दर्जाचे विचार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगे, तुम्ही सुद्धा कुणबी आहात, तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रयत्न करा, मात्र सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या ही भूमिका चुकीची, अशोक जीवतोडींचं वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न। दिल्ली इथे 17 फेब्रुवारीला पुरस्कार प्रदान केला जाईल। मॉरिशसमधल्या महाराष्ट्र भवनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 8 कोटी रुपयांची घोषणा। या रकमेचा धनादेश मॉरिशसच्या केंद्रीय मंत्र्यांकडे सादर। उद्धव ठाकरेंच्या अलिबागमधल्या बेकायदेशीर बंगल्यांसंदर्भात किरीट सोमय्यांची हायकोर्टात याचिका। बेकायदेशीर बांधकामाची माहिती देण्यासाठी जनहित याचिका दाखल करू नका, त्यावर काय कारवाई करता येईल हे सांगा, कोर्टानं सोमय्यांना सुनावलं। एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट। पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेत 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या। दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू कारखान्याला परवानगी, हे आदिवासी बांधवांचं शोषण असल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे आता ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार आधार योजनेचा लाभ। उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश। याविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा अंदाज। कार्यारंभ आदेश मिळून सुद्धा मुंबईतल्या रस्त्यांची कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार। गेल्या 7 दिवसांपासून रायगडच्या पेण तालुक्यात नागरिकांचं आमरण उपोषण। उपोषणकर्त्यांनी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली वाहिली। नागरिक आणि शेतकऱ्यांना पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी देण्याची मागणी। धरण विरोधी संघर्ष समितीची हिवाळी अधिवेशनावरती धडक। निम्न पैनगंगा धरणाला विरोध असलेलं निवेदन नेत्यांकडे सादर। मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन। कुलगुरूंच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांसाठी या। अँटिलिया स्फोटक प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष एनआयए न्यायालयात नवा अर्ज। तळोजा तुरुंगात घरचं जेवण देण्याची विनंती। आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स विरोधात हायकोर्टात आलेल्या ईडीला दणका। 98 कोटींचा दंड रद्द करण्याचा न्याय प्राधिकरणाचा निर्णय योग्य, हायकोर्टाकडून स्पष्ट। मुंबईवरती मे महिन्यात पाणी कपातीचं सावट। बाष्पीभवन, पाणी चोरी आणि जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे 18 दिवसांची घट।
मुंबईतल्या समुद्रकिनारी 7 आसनी शौचालय उभारली जातील. गिरगाव चौपाटीपासून गोराईपर्यंतच्या समुद्रकिनारी ही शौचालय उभारण्यात येतील. बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे आणि इतर खाद्य टाकताना आढळल्यास 500 रुपयांचा दंड, महापालिकेचा निर्णय. MMRDA आता विकासकाच्या भूमिकेत. घाटकोपर रमाबाई नगर झोपडपट्टीतील 16,575 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार. पश्चिम उपनगरातल्या हवेच्या दर्जात सुधारणा, मात्र माझगाव, शीव, वरळी आणि BKC इथल्या हवेच्या गुणवत्तेत घसरण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो स्थानक भुयारी मार्गाने जोडणार. CSMT मधनं आझाद मैदानापर्यंत 350 मीटर लांबीचा सबवे उभारला जाईल. मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पालाही काम बंदीची नोटीस. प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत नसल्यानं नोटीस दिल्याची माहिती. राज्यातल्या महामार्गांवरती 1004 ब्लॅक स्पॉट, सर्वाधिक 64 ब्लॅक स्पॉट हे संभाजीनगरमध्ये. ललित पाटीलचं शिंदेगाव MD कारखान्याचा ललित पाटीलच शिंदेगाव MD कारखान्याचा मास्टरमाइंड. ललितच्या सांगण्यावरूनच भूषण पाटीलनं शिंदे गावात MD ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू केला होता, चौकशीतनं स्पष्ट. अकोल्यातील भाजप नेते विजयसिंह सोळंके यांना मुंबई पोलिसांकडून अटक. एकच फ्लॅट दोघांना विकून 33 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र ATSची अटक. नवी मुंबईतनं गौरव पाटील हा तरुण अटकेत. मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत तरुणाकडनं जिम ट्रेनरवरती चाकू हल्ला. आरोपीला उत्तर प्रदेशच्या गोंडातनं अटक. ऑनलाईन गेममध्ये सतत पैसे हरल्यामुळे राज्यभरात 7 आत्महत्या ते 1 हत्या. तसंच 2021 ते 23 दरम्यान जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये 41 गुन्हे दाखल, गृहमंत्र्यांची माहिती. ठाण्याच्या कळव्यातील शिंदे गटाच्या कार्यालयाची तरुणाकडनं तोडफोड. माजी नगरसेविका प्रियांका पाटील आणि शिवसेना विभाग प्रमुख अविनाश पाटील यांचंही कार्यालय. बीडच्या खापरपांगरी इथे कुणबी नोंदी सापडत नसल्यानं एकाची आत्महत्या. मुलीच्या शिक्षणाच्या विवंचनेतनं आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात नौदलाचा बीटिंग द रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी सोहळा. अरबी समुद्रात उभ्या असलेल्या 5 INS नौकांना विद्युत रोषणाई. जेजुरी गडावरती चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. खंडोबा आणि म्हाळसा देवींच्या मूर्तीची विधिवत पूजा. केळी उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये केळींचा तुटवडा. अवकाळीसह इतर संकटांमुळे केळी उत्पादनावरती परिणाम. राज्याच्या बिघडत्या वित्तीय व्यवस्थापनाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून राज्यांची कानउघाडणी. तर राज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा सल्ला. नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणं बंद. लोकसभेतल्या कालच्या घटनेनंतर विधिमंडळाचा निर्णय. विधान भवनाच्या सुरक्षेसंदर्भातही पावलं उचलायला हवीत आणि संसदेत घुसलेले तरुण कोणत्या संघटनेचे होते हे पाहावं, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. संसदेच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य चूक. 2 तरुण प्रेक्षक गॅलरीतनं संसदेमध्ये उतरले. संसदेत लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅन्डल्स जाळल्या गेल्या. संसदेतल्या घुसखोरी प्रकरणी 4 UAPA अंतर्गत गुन्हा. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची माहिती. संसद घुसखोरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन करण्याची शक्यता. संसदेबाहेर स्मोक कॅन्डल जाणारा तरुण महाराष्ट्रातल्या लातूरचा. अमोल शिंदे हा चाकूरच्या झरीगावचा रहिवासी आहे. तर हिस्सारची नीलम सिंहही पोलिसांच्या ताब्यात. संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या सागर शर्मा या तरुणाला खासदार मनोज कोटक यांनी पकडलं. मधल्या घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून चौकशी. विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून संशयितांची कसून चौकशी. लोकसभेत आणि लोकसभेबाहेर तरुणांकडून स्मोक कॅन्डल्स जाळत निदर्शनं. संसदेत आणि संसदेबाहेर तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा. खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. खासदारांच्या सूचना विचारात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती. संपूर्ण घटनेची चौकशी सुरू. चौकशी पूर्ण झाल्यावरती सदस्यांना माहिती देऊ, ओम बिर्ला यांचं वक्तव्य. गृह मंत्रालयाकडून संसदेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या घटनेच्या चौकशीचे आदेश. आज इंडिया आघाडीची बैठक. संसदेतल्या घुसखोरी संदर्भात चर्चा होणार. विरोधी पक्षनेते राष्ट्रपतींना भेटणार. संसदेमधल्या लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे 3:13 वाजलेत. हे कालच्या घटनेतनं लक्षात आलं. सरकारला संसदेची सुरक्षा ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा काय ठेवणार? शरद पवार गटाची टीका.
अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार. 30 डिसेंबरला दिल्लीतनं अयोध्येला इंडिगोचं पहिलं विमान. काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत एक्सप्रेस. जम्मू श्रीनगर प्रवास 3.5 तासात शक्य होणार. वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत नवविधेयक सादर करणार. गुजरातमध्ये आपला मोठा धक्का. आमदार भूपेंद्र भयानी यांची पक्षाला सोडचिठ्ठी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 18 डिसेंबरला हैदराबाद दौऱ्यावर. देशभरात 834 रुग्णांमागे केवळ एक डॉक्टर उपलब्ध. संसदेत केंद्र सरकारची धक्कादायक माहिती. दिल्लीतल्या फतेपूर बेरी परिसरात गोदामाला मोठी आग. आगीचं कारण अस्पष्ट. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावरती मोहन यादवांकडनं धार्मिक स्थळांबाबत पहिला आदेश जारी. अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस. टीम इंडिया पुढे T20 मालिका वाचवण्याचं आव्हान. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज अखेरचा T20 सामना. एअर इंडियाचे कर्मचारी दिसणार नव्या रूपात. 60 वर्षांनी एअर इंडियाचा गणवेश बदलला. अमेरिकेतल्या वॉलमार्टमध्ये मिळणार मेड इन इंडिया सायकल. 1 जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा मर्सिडीज बेन्झचा निर्णय. अॅनिमल नंतर रामाच्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर. रामायणच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.